मुंबई विद्यापीठाच्या शिक्षण शुल्क समितीच्या 25% फीवाढी प्रस्तावाविरोधामध्ये विद्यापीठाबाहेर निदर्शनं करण्यात आली आहेत। प्रहार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, युवा सेना आणि विद्यार्थी सेनेने फीवाढी विरोधात विद्यापीठाबाहेर आंदोलन केलं। मुंबई विद्यापीठाच्या फोर्टमधील सभागृहात सुरू असलेल्या बैठकीत फीवाढीवर निर्णय होणार आहे। फीवाढीच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत। आमचा विरोध त्यालाच आहे की कुठेही सुविधांचा अभाव आहे सगळ्या ठिकाणी। तुम्ही एक पैसा सुद्धा त्याला पुढे शुल्कामध्ये वाढवू नका, असलेलं शुल्कच कमी करा असं आमचं म्हणणं आहे। त्यामुळे हा कुठेतरी प्रस्ताव बाळगलेला दिसतोय आणि होणारी जी मीटिंग चालू आहे त्याच्यामध्ये हा पटलावरती विषय येणार नाहीये आणि त्याला कुठेतरी स्थगिती येण्याची पूर्णपणे शक्यता आहे। मुळात मुंबई युनिव्हर्सिटीचा आवाका हा कोकण, ठाणे असा आदिवासी पट्टा असा आहे। तुम्ही सरसकट सर्व महाविद्यालयाची जेव्हा फीवाढ करताय तेव्हा तुम्ही त्या विद्यार्थ्यांना गोरगरीब ज्यांची पहिली पिढी उच्च शिक्षित होत आहे त्यांची पिढी तुम्ही कत्तल करताय असा आमचा मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रो वैशाचा यांचा आरोप आहे। छोट्या सुद्धा फीस भरणं विद्यार्थ्यांना, बहुजन विद्यार्थ्यांमध्ये आज काम करताना आम्हाला माहिती आहे की मुलांना छोट्या फीस सुद्धा भरता येत नाहीयेत आणि कुठेतरी असा प्रस्ताव आणला की बाबा ज्या कॉलेजेसमध्ये डेव्हलपमेंट आहे त्यांना फीस वाढीचा आम्ही अधिकार देतो। म्हणजे हे सर्रास सांगतात की बहुजन मुलं आहेत, जी गोरगरीब मुलं आहेत, त्यांनी ह्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकू नये। म्हणजे विद्यापीठाला लाज वाटली पाहिजे असं स्टेटमेंट देताना प्रत्येकाची एवढी फी भरणं कोणालाच शक्य नाही, म्हणून मागासवर्गीय विद्यार्थी असो या कोणताही विद्यार्थी मग त्यांच्यापुढे एक प्रश्नच उभा राहणार की शिक्षण घेऊ की नको घेऊ। कारण की एवढी फी भरणं प्रत्येकालाच जमत नाही की एवढी फी आपण भरू शकतो की नाही भरू शकतो। विद्यापीठाने सरळ संदेश दिला की बाबा तुम्ही आता शिकू नका, तुम्ही म्हणजे आता तुम्ही नाही शिकलात तरी चालेल आणि हे जे त्यांचं मार्केटायझेशन किंवा जे बाजारीकरण शिक्षणाचं चालू आहे त्याचा विरोध आम्ही करण्यासाठी इथे आलेलो आहोत।